नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या हळदीमध्ये अशा प्रकारे का होत आहे. तर लक्षात घेऊ आपण असे हे जे पांढरे डाग आहेत तर कशामुळे होत आहे ते आपण पाहूया. तर याच्यावर किडी वगैरे तर काही असा प्रादुर्भाव दिसत नाही, तरी पण असे डाग कशामुळे होत असतील याचा आपण चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला तर याच्यामध्ये काही आपल्याला तथ्य आढळून आलेले आहे. बघू शकता एका दुका हळदीवर असे पांढरे डाग कोड आल्यासारखा होत आहे. तर हे कशाचं कारण असू शकते. शेतकऱ्याने चिंता करायचं काम नाही. व्हिडिओ खूप मजेशीर आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला कुठलीही शंका राहणार नाही. आणि व्हिडिओ पाहत असताना आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर हा एकरभराचा प्लॉट आहे पूर्ण. तर आज आपण ऑब्झर्वेशन करताना असं लक्षात आलं की हे असे डाग दिसत आहे पांढरे. तर हे डाग कशामुळे होत आहे, याचं काही लक्षण आहे किंवा काही कमी आहे का अन्नद्रव्याची, तर याचा अभ्यास केला आहे. तर असे डाग एका दुका 2-4 याच्यावर असे दिसून आलेले आहेत. तर याचं कारण जे आहे हे याचा आपण अभ्यास केला व तज्ज्ञांकडून यांना विचारून सुद्धा घेतलं. तर याचं कारण काय असू शकते. तर याचं कुठलंही असं भीतीदायक काही असं नाही आहे. कारण की नवीन जे फुटवे करायलेत, जे पाने निघालेत, त्यांनासुद्धा असे डाग आलेले आहेत. तर याचं कारण आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतलं, विद्यापीठातील तज्ज्ञांकडून जाणून घेतलं. तर या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तिथे जे पान येत आहे तिथं पतला थर असल्यामुळे असे डाग झालेले आहेत. जिथं पान पातळ आहे, एकदम पातळ आहे, तिथे जास्त प्रमाणात अन्न पोहोचलं नाही आणि ते हवेच्या याच्याच्या संपर्क आल्यामुळे ते एक प्रकारचं तिथं पतलेपण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते असे डाग निर्माण झालेले आहे. बघू शकता इथं नवीन एक फुटवा आलेला आहे किंवा हे आलेलं आहे. तर याला कुठलंही म्हणजे एकदम अजून ओपनच नाही झालं. तर बघू शकता, तर इथं पण असं पानं आलेले आहेत बघा. हे तर हे काही नाही, आपण पाहिलेले इथं एकदम इतर पानाच्या तुलनेने इथं हे पान फार पतलं आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. इथं पण आपण बघू शकता. तर हे पान जे आहे ना एकदम नाजूक, एकदम पतलं आहे आणि हे याच्यामुळे असं हे झालेलं आहे. तर याच्यात चिंता करायचं काम नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचं चिंता करण्याचं काम नाही. जेणेकरून आपल्याला किंवा कुठल्या औषधी वगैरे फवारा, आपण आपले जे रेग्युलर रुटीनचे औषधी वगैरे आहेत ते आपण फवारतच असतो, पण विशेष कुठलंही औषध असं फवारायचं गरज नाही आहे. बघू नवीन फुटवे होत आहे बघा. हे इथं फुटवा होताना एक पान आहे बघा, इथं माझ्या नखाच्या तिथं एक होतं आहे बघा. तर हे काहीच नाही, इथं पतल्या प्रकारचं पान आहे, त्याच्यामुळे हे होत आहे. तर दुसरं विशेष काही नाही आहे. तर बाकीचे डिफिशियन्सी आपल्याला असतील तर नक्कीच त्यांना स्प्रे करावं लागेल आणि हे भविष्यामध्ये असे मिटून पण जातील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फार काय चिंता करण्याचं गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघत आहोत या प्लॉटमध्ये. तर एका दुका असे झालेले आहे. तर नवीन पानालासुद्धा असे डॉट पडलेले आहेत, जेणेकरून ते पान पतले असल्यामुळं आपल्याला असं दिसून येत आहे. कुठलंही हे करण्याचं गरज नाही. शेतकऱ्याने रेग्युलरचे जे खतं आहेत तेच खतं वगैरे औषधी आपण फवारत राहत राहू, तर ते आपला प्लॉट चांगला जोमदार होईल. आता या प्लॉटला जवळपास 75-80 दिवस होत आहेत. तर चांगल्या प्रकारे आपल्याला फुटवे पण दिसत आहे. बघू शकता असे फुटवे होत आहेत. एका दुका असा फुटवा दिसत आहे, कुठे 3 फुटवे आलेले आहेत. तर एक फुटवे आलेले आहेत बघू शकता. हे तर 3 फुटवे आलेले आहेत. तर योग्य काळजी घेतली की नक्कीच फुटवे जोमदार होतात आणि योग्य मार्गदर्शकाने आपण हे केलं तर फुटवे एकदम जबरदस्त येतात. साधारणतः आपल्या हळदीला 14-15 पाने असणे गरजेचे असते. त्याच्यामुळं त्यांना पालन म्हणजे पौष्टिक जे आहे, आवश्यकता आहे ते अन्नद्रव्य तिथे मिळण्यास
मदत होते. आणि पानं बघू शकता, हे पूर्ण प्लॉट हिरवागार आहे, एकदम सुटसुटीत आहे. आणि याला आपण योग्य ते मार्गदर्शनाखाली अन्नद्रव्य, खत हे देत असतो. त्याच्यामुळं हा जबरदस्त फुटवे करत आहेत. आपण बघू शकता असे नवीन नवीन पिल्लं निघत आहेत. फुटवे एवढे जबरदस्त आहेत त्याच्यामध्ये की पाहायचं कामच नाही. आणि जवळपास 3-3.5 फूट ही हळद आहे. आणि एकदम फुटवे ग्रोथ प्रमाणे होत आहे. आता सतत पाऊस असल्यामुळे यांना काही ड्रिचिंग वगैरे काही आपल्याला योग्य ठिकाणी करता नाही आल्यात किंवा टायमात नाही करता आल्या. बघू शकता हे 3-3, 4-4 फुटवे इथे आलेले आहेत. तर यांना औषधी किंवा ड्रिचिंग माध्यमातून आपण देत असतो. प्रत्येक शेतकऱ्याचा वेगवेगळा फंडा असतो. त्याला ती आयडिया आलेली असते शेतकऱ्यांना की कुठं काय द्यायचं, कधी द्यायचं, त्यानुसार ते शेतकरी वर्ग आपण देत असतो. तसं आम्ही पण आमच्या प्लॉटला योग्य ते ड्रिचिंग वगैरे करत असतो. त्यांना बघू शकता साधारणतः एक पान झालेलं आहे. एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे. आणि त्याचे बूंद वगैरे पण खूप मोठं आहे. बघू शकता किती 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 फुटवे आहेत. हे बघा, एकदम असे मोठमोठाले फुटवे जवळजवळ निघालेले आहेत. त्याच्यामुळे हा प्लॉट फार महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी फुटवे निघालेले आहेत, जबरदस्त फुटवे. यांना आपण औषधी वगैरे भरपूर वापरत असतो चांगल्या प्रकारे. बघू शकता हे फुटवे. आणि केळीच्या बुंद्यासारखा हा बुंदा झालेला आहे, जबरदस्त पायाच्या अंगठ्यासारखा बुंदा झालेला आहे. हे बघू शकता फुटवेच फुटवे. हा व्हिडिओ कसा वाटला आणि कशी आहे ही हळद हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. काही मार्गदर्शन औषधी वगैरे विषयी काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट करा. आणि आम्ही काय औषधी वापरली काय नाही ते आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. आम्ही कुठल्याही औषधीचं किंवा कृषी सेवा केंद्राचं प्रमोशन करत नाही. तर हे अनुभवातून आम्ही सांगत असतो. बघू शकतो हे जबरदस्त असा प्लॉट आहे. तर नक्कीच मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ आम्ही बनवत असतो. तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.